सचिनने घेतलेल्या पातेल्याची सगळी वाट लागली आहे। व्हिडिओच्या शेवटीला मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे जी मी कधीच कुणाला शेअर केली नाही। तर फायनली स्वप्नीला हा युरोपवरून आला होता आणि आय वॉज सो एक्सायटेड की इतक्या दिवसानंतर मी आज त्याला पुन्हा भेटली। आज यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर जे मी व्लॉग्स करते ना, हे फक्त याच्याचमुळे, कारण ह्यांनीच मला प्रोत्साहन दिलं होतं की वहिनी तुम्ही करा, तुम्ही करा। हा आहे सचिनचा मामांचा मुलगा आणि त्याने खूप सारे गिफ्ट्स आणले होते, शिव, वैशू आणि आमच्यासाठी चॉकलेट्स आणले होते। एखाद्या व्यक्तीच्या मनात आपली किती व्हॅल्यू आहे ना, हे त्याच्या वागण्यावरून कळतं। तसं तो कामात खूप बिझी असतो युरोपला, त्यामुळे आमचं जास्त काही बोलणं होत नाही, पण जेव्हा केव्हा होतं तेव्हा खूप छान पद्धतीने होतं। तो बऱ्याच गोष्टी माझ्याबरोबर शेअर करू शकतो किंवा मी सुद्धा, कारण आमचं बॉन्डिंग असं भाऊ बहिणीसारखंच आहे। त्यानंतर आम्ही जेवलो, रात्री छान सात्विक जेवण केलं होतं, फार फॅन्सी मुद्दामून केलं होतं, पण त्याला वांग्याचं भरीत खूप आवडलं। नंतर आम्ही आईस्क्रीम खायला बाहेर गेलो आणि भन्नाट मज्जा केली। रात्रीचे 2:45 कधी वाजले कळालंच नाही। आमच्यासमोर लहानाचा मोठा झाला आणि आता तो बाहेर कंट्रीमध्ये जॉब करतोय। खूप कौतुक आहे तुझ्यावरती आम्हाला। या फोटोमध्ये तुम्हाला सचिनच्या मामा, मामी आणि मी, माझे सासूबाई, सासूबाईंची मम्मी पाहायला मिळेल।